आता हा पिठाचा जो घट्ट गोळा आहे, हा, ज्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे, गव्हाचं पीठ, जास्त डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, ओवा, लाल तिखट, हळद, मीठ. बर, म्हणजे 3 पिठं आहेत त्यात, ज्वारीचं, गव्हाचं आणि पीठ आणि ज्वारीचं. एक मोठा चमचा प्रमाण असा. बर, ठीक आहे. आधी सगळे लाटून घेऊ का? बर, ह्याच्यात ठेवा. पुरीसारखा आपल्याला तो लाटून घ्यायचा, फार मोठा नाही आणि फार लहान आकार आहे. झालं लाटून? झालं लाटून. बरं, ठेवा. पुढे काय करायचं आता? आता मला त्याचं वांगी तयार करून घ्यायचे, मसाला भरून. बरं, पण मग त्याला वांगी असं का म्हणायचं? त्याचा आकारामुळे का? हा, आकारामुळे. बरं, पाहूयात तो आकार कसा आहे, कसं करायचं नेमकं सांगा बरं आम्हाला. दाखवते. आणि त्याच्यामध्ये हा मसाला आपण भरतो. मसाला भरला. बरं, हे झालं वांग. अरे वा, पिठाचं वांग तयार झालेलं आहे. व्हेरी गुड. देठ काढलाय तो. देठ आहे त्याला. वा वा वा, खूप छान. पाहिलं का तुम्ही, पिठाची वांगी. आज पारंपरिक पदार्थ आपल्याला पाहायला मिळतोय, ते आपण असंच ठेवूया वांग, जरा त्याला त्याचं भरीत करूयात आणि मग खाऊयात. काय करायचं पुढे आता आपल्याला? ही वांगी तयार झाल्यावर आपल्याला रस्सा तयार करायचा, त्याचं म्हणजे ग्रेव्ही. बरं, ती साधीच आहे एकदम. बरं, त्याच्यात ही वांगी सोडायची. बरं, आणि 15 मिनिटं चांगलं उकळू द्यायची. बरं, चला मग आपण एक काम करूयात. पिठाची वांगीसाठी लागणारी जी वांगी आहेत ती आपण तयार करून घेऊयात आणि मग जो रस्सा आहे, जी ग्रेव्ही आहे, ती तयार करायच्या कृतीकडे वळूया. पिठाची वांगीसाठी लागणारी ही वांगी आपण तयार करून घेतली. तुम्ही शिकवली तशीच केली आहेत ना? हा. बरं, पुढे काय करायचंय? आता आपण फोडणी करायची. बरं, त्याच्यामध्ये त्याची ग्रेव्ही करून घ्यायची. त्याच्यात वांगी सोडायची. बरं, त्याच्यासाठी आधी काय तेल लागेल? बरं. पिठाची वांगी जी आहेत ती आपण कशासोबत खाऊ शकतो? भाकरी, ज्वारीची भाकरी. हो, आमच्याकडे तर ज्वारीची भाकरीमध्येच बरोबर खातात. वा वा वा. तेल गरम झालंय, पुढे काय? आता त्याच्यामध्ये फोडणी करायची. बरं, मोहरी घातली, मग जिरे घातले. बरं, हिंग घ्या. हळद आणि थोडंसं पाणी घालते. बरं, लाल तिखट. पाणी अजून लागेल. काय म्हणतात आजी? त्या म्हणतात की पाणी घाल, अजून मिनिटं घालते. बरं, आणि ते द्या. हे काय आहे आता? ते थोडंसं डाळीचं पीठ असतं, ते पाण्यामध्ये कालवलेलं आहे. कशासाठी केलंय आपण? ते जरा घट्टपणा यायला. बरं, त्याला थिकनेस येण्यासाठी. बरं, 1 चमचा डाळीचं पीठ घेतलं तरी भरपूर होतं. 1 ते 2 चमचा, ते प्रमाणावरती आपल्या. बरं, म्हणजे आपण किती लोकांसाठी ग्रेव्ही करतोय त्याच्यावरती. ग्रेव्ही कशी पातळ जरा बरी वाटते. बरोबर, त्याला उकळी यायला लागलेली. त्यात मला अजून तिखट मीठ घालायचं आहे. बरं, हा, तिखट आपण मगाशी घातलं नाही, थोडं लागणार अजून. बरं, परत लाल तिखट घालायचं. खूप घालतोय आपण. हो, हे स्पायसीच आहे. बरं, तिखट आपण परत त्या ग्रेव्ही मध्ये ऍड केलं. आता मीठ घालतोय. तिखट मीठ आपल्या अंदाजानुसार. बरं, ज्याला जास्त तिखट पाहिजे ते तिखट आपण ऍड करू शकतो. बरं, थोडासा ना हा मसाला घालायचा त्याच्यामध्ये, जो आपण मगाशी मिक्सर मधून तयार करून घेतला, जो ह्याच्यामध्ये पण भरलेला आहे. बरं, कशामुळे? ग्रेव्हीत पण का हा मसाला? छान चव लागते, एकदम मस्त लागतं. अच्छा, बरं. आता चांगली उकळी आलेली आहे. बरं, आपण ही वांगी त्याच्यात सोडा आणि मग 15 मिनिटांनी आपली पिठाची वांगी तयार होते. झाकण ठेवायचं. झाकण ठेवायला लागेल. हो. बरं, चला, मिश्रणाला उकळी आलेली आहे, त्यात आपण वांगी सोडलेली आहेत, झाकण ठेवलंय. 10 मिनिट आपल्याला वाट पाहायला लागेल. गरम जर छान भाकरी तयार असेल तर आपल्याला त्याच्यासोबत खाता येईल, पण त्याआधी तुम्हाला लिहून घ्यायला लागेल पिठाची वांगीसाठी लागणारं साहित्य आणि ही कृती. पिठाची वांगी बनवण्याकरता लागणारं साहित्य: पाऊण वाटी धणे, 1.5 वाटी सुकं खोबरं, जिरं, शाही जिरं, पाव वाटी पांढरे तीळ, लवंग, मिरं, दालचिनी, मिश्र पिठाचा गोळा, मोहरी, हिंग, लाल तिखट, हळद, मीठ आणि खसखस. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये गरम करून त्यामध्ये पांढरे तीळ भाजून ते एका वाडग्यात काढून घ्यावेत. त्यानंतर त्याच फ्राईंग पॅन मध्ये जिरं, शाही जिरं, खसखस आणि सुकं खोबरं भाजून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल घालून त्यामध्ये लवंग, मिरे, दालचिनी घालून परतून घ्यावं.
शेवटी पाऊण वाटी धणे भाजून एका वाडग्यात काढून घ्यावेत। भाजलेल्या मसाल्यांमध्ये तिखट मीठ घालून मिक्सर मधून वाटून घ्यावेत। गव्हाचं पीठ, बेसन, ज्वारीचं पीठ, ओवा, तिखट आणि हळद घालून घट्ट भिजवलेल्या पिठाची मध्यम आकाराची पोळी लाटून त्यामध्ये वाटलेला मसाला भरून त्या पोळीला वांग्याचा आकार द्यावा। कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि हळद यांची फोडणी देऊन त्यामध्ये पाणी आणि लाल तिखट घालावं। त्याला घट्टपणा येण्याकरता 1 ते 2 चमचे डाळीचं पीठ घालावं। लाल तिखट, मीठ आणि वाटलेला मसाला घालून एक उकळी येऊ द्यावी। उकळी आल्यानंतर भरलेल्या पिठाची वांगी सोडून झाकण ठेवून शिजवून सर्व्ह करावी।